पुण्यातील त्या अपघातग्रस्त पोर्शे कारची टेम्पररी नोंदणी देखील रद्द करण्यात आली आहे। पुणे विभागाने प्रादेशिक आरटीओ अधिकारी संजीव भोर यांनी ही माहिती दिली। पण ही वादात सापडलेली इम्पोर्टेड पोर्शे कार नेमकी पुण्यात कधी आली, आजवर तिची नोंदणी न होता देखील ती पुण्याच्या रस्त्यांवरून कशी काय फिरत होती, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही पुणे आरटीओकडून जाणून घेतली। तात्पुरती नोंदणी रद्द झाली, ती नोंदणी नसतानाही कशी फिरत होती। अपघातग्रस्त वाहन बंगळुरूतील वितरकाकडून दिली होती, तिथून तात्पुरती नोंदणी दिली होती। त्याची मुदत 18 मार्च 2024 ते 17 सप्टेंबर 2024 पर्यंत होती। वाहन पुण्यात आल्यानंतर नोंदणीसाठी दाखवलं। 18 एप्रिल 2024 रोजी मोटार वाहन निरीक्षकांनी तपासलं आणि त्याला मंजुरी दिली। त्याची जी फी होती 1758 रुपये संबंधित मालकाने न भरल्याने त्याला नोंदणी क्रमांक दिला नव्हता। त्यानंतर वाहनाचा अपघात झाल्यानंतर ते वाहन अल्पवयीन मुलाकडून चालवण्यात येत होतं, अशी माहिती समोर आली। असा गुन्हा झाल्यास अल्पवयीन आरोपी असल्यास त्या वाहनाची नोंदणी वर्षभरासाठी रद्द केली जाते। तात्पुरती नोंदणी रद्द करण्यात येऊ नये अशी नोटीस वाहन मालकाला पाठवली आहे। त्याचंच उत्तर न आल्याने तात्पुरती नोंदणी रद्द करण्यात आली आहे। तसेच बंगळुरू कार्यालयाला कळवण्यात आलं असून त्यांना पुढील कारवाईसाठी पाठवलं आहे। आमच्या पथकाला सूचना दिल्या असता असे वाहन आढळल्यास तत्काळ ताब्यात घ्यावं आणि डीलरलाही नोटीस पाठवली जाते। हे वाहन आमच्या पथकाला रस्त्यावर कधी दिसलं नाही, परंतु वाहन मालकाने या वाहनाचा वापर नोंदणीला आणण्यासाठी तात्पुरत्या नोंदणी क्रमांकाचा वापर करायला हवा होता, पण त्यांनी तसाच वापर केला, त्यामुळे हा दंडनीय गुन्हा आहे। अपघातग्रस्त वाहन हे आयात केलं आहे। वेगवेगळ्या टेक्निकल डाटा आहे। गाडीच्या कंपनीची मदत घेण्यात आली आहे। त्याचा अहवाल आल्यानंतर माहिती समोर येईल। गाडीच्या स्पीडबाबत कोणताही डाटा मिळालेला नाही। ब्रह्मा लेझर प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने गाडी होती। आम्ही तात्पुरती नोंदणी रद्द केली। या वाहनाची नोंद 12 महिन्यापर्यंत होऊ शकत नाही।